तुम्हाला माहित आहे का, मुंबई महाराष्ट्राचा भाग व्हावा म्हणून एका केंद्रीय अर्थमंत्र्याने राजीनामा दिला होता. हो, तर मी बोलतोय चिंतामणराव देशमुख यांबद्दल. चिंतामणराव देशमुख हे आपल्या रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्याचे होते. आज जशी युपीएससी परीक्षा असते, स्वातंत्र्यापूर्वी आयसीएस परीक्षा व्हायची आणि त्यात ते संपूर्ण भारतामध्ये प्रथम आले होते. त्यांनी महसूल सचिव, वित्त सचिव अशी पदं भूषवली आणि त्या पदांवर काम करणारे ते सर्वात तरुण अधिकारी होते. पुढे जाऊन सी डी देशमुख भारताचे अर्थमंत्री झाले आणि एलआयसीच्या स्थापनेमध्ये सी डी देशमुखांचा मोठा वाटा होता. पण मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून एक केंद्रीय शासित प्रदेश बनवण्याची कल्पना त्यांना पटली नाही. तसेच मुंबईमध्ये शासनाने केलेल्या गोळीबाराच्या चौकशीला नकार देणे हे लोकशाहीला धरून नाही हे म्हणत सी डी देशमुखांनी आपल्या अर्थमंत्री पदाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला होता. म्हणूनच चिंतामणराव देशमुख हे फक्त पदाचे नेते नव्हते, ते मनाने महाराष्ट्राचे आणि देशाचे प्रामाणिक सेवक होते. सत्ता हातात ठेवण्यापेक्षा आत्मसन्मान आणि लोकशाही जपणे हे महत्त्वाचे असते, हे त्यांनी शांतपणे पण ठामपणे दाखवून दिले. तरी गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा.